हाय. साधी सोपी पारंपरिक भाजी, भोगीची भाजी. चला मग मी तुम्हाला साहित्य सांगते आणि सोपी पद्धत सांगते. बटाटा, टोमॅटो, वालपापडी, वांगी, मटार, हरभऱ्याची दाणे काढून घेतलेले, गाजर, बोरं, पावटा, आलं, लसूण, मिरची, जिरे. आता कांदा, खोबरं, तीळ आणि शेंगदाणे हे भाजून घेतले मी आणि ते मिक्सरमधून काढायचे आपल्याला. आता आपण गॅसवर कढई ठेवूयात आणि त्याच्यामध्ये तेल टाकूयात. याच्यामध्ये मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे, ती लक्षपूर्वक ऐका आणि तशी फॉलो करा. याच्यामध्ये तेलामध्ये आपण जे ठेचा बनवला होता, मिरची, आलं, लसूण ते टाकलं पहिले आणि मग कांदा, खोबरं, तीळ, शेंगदाणे याचं सारण टाकलं आहे. ते छान होऊ द्यायचं. हे लवकर खाली लागते, त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता धने पावडर टाकूयात, हळद, तिखट, गरम मसाला, आणि छान मिक्स करून घेऊयात. ह्याच्यात आहे ना, मी मिक्सरचं भांडं मध्ये पाणी टाकून ते टाकलं आहे. कोमट पाणी होतं बरं का. आणि नंतर आपण हे छान मिक्स करून घेऊयात. याच्यामध्ये टोमॅटो टाकूयात. आणि आता आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत सर्व. बघा, टीप ही आहे की याच्यामध्ये आपल्याला मीठ उशिरा टाकायचं आहे, कारण आपण तीळ टाकल्यामुळे आणि ते बारीक वाटण करून टाकल्यामुळे भाजी रस्सा एका साईडला जातो आणि मग भाजी एका साईडला जाते. भाजी खराब होऊन जाते, त्याची टेस्ट व्यवस्थित येत नाही. तर मीठ आपल्याला भाजी अर्धी शिजल्यानंतर टाकायचं आहे. ठीक आहे. आता हे भाज्या टाकल्यानंतर याला मिक्स करून घेऊयात. पाणी टाकून छान मिक्स करून घेऊयात. थोडं पाणी टाकावंच लागतं, नाही तर भाजी खाली लागेल. आता आपण याच्यावर झाकण ठेवून चांगली वाफ काढून घेऊया. बघा, झाली की हो आपली भाजी तयार. आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि भाजी कशी झाली मला नक्की सांगा.